मधुमाला पुन्हा एकदा मॅचीला आला. कालचा फोटो व्हायरल झाला नाही बट आजचा नक्कीच होणार कारण काल आपण पाहिलं की ते ड्रेस वरती होते, त्यांनी पंजाबी ड्रेसिंग केली होती. बट आज मात्र आज चांगली साडी नेसून आलेले आहेत. फक्त अंधारात कोणाला दिसू नका, गडबड होईल. शत्रुबाई जुगरे यांचे आगमन झालंय. बाईंना विनंती आहे या मंचावरती. स्वागत आहे शत्रुबाई जुगरे. उन्हाळ्यात आपण पाहतो की थंड वातावरण करणारे आणि थंडीमध्ये अगदी आपण पाहतोय वातावरण तापवणारे, पावसाळ्यात दुर्ला उडवणारे आमचे व्यक्तिमत्व आहेत. शत्रुबाई जुगरे यांचं आगमन झालंय. यायचं मंचावरती. मधुमाला ऑन स्क्रीन पाहायचं असेल तर आपण त्यांना नक्कीच वरती बोलूया. मधुमाला यावरती. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये सामना बघतोय. एका बाजूला गावदेव क्रिकेट संघ लहान दामणे आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असणार टीम निश्चित आपण पाहतोय श्री गणेश सागवाडी संघ. इथून आपण पाहतो सामन्याला सुरुवात पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती निश्चित आपण पाहतो नाना कणबे, वेगाचा बैदात बादशाह, टेनिस बॉल विश्वचषकात एक मोठं नाम. इथून आज आपण पाहतो ग्रामीण क्रिकेट गावाच्या नावावरती खेळण्यासाठी आपण पाहतो उतरला गेला संघ निश्चित आपण पाहतो. अंदाजच्या फॉर्म मध्ये भन्नाट्य फॉर्म मध्ये असलेला संघ टीम आपण पाहतोय जे गावदेव क्रिकेट संघ लहान दामणे. इथून मात्र सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू पटका चांगला कॉपी बुक स्टाईल पटका सजवला. शतरक्षक सुरेशला आपण पाहतोय शेवटच्या मोमेंट मध्ये. इथून मात्र बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. प्रमुख अस्त्र आणि त्याच्या माध्यमातून चांगली पटकेबाजी, चांगली सुरुवात. इथून मात्र नाना कणबेचं स्वागत केलं जातं चौकारानं. गोलंदाज तयार या. ओ इथून मात्र कोला टाकलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर. इथून मात्र पिकला जातोय. गोलंदाज नाना कणबीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथून मात्र डॉट बॉलची सांगताच मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा खेळ जमला. 4 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत आणि टीम सागवाडी संघ दोन्ही संघ एकाच ताकदीच्या. हे मात्र विसरून चालला. कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजला, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारला. आज नव्याने रीतीनं दामणीच्या मैदानावरती दोन संघ आपण पाहतो. पटका चांगला पुन्हा शकता त्या सिरीजन मध्ये क्षेत्ररक्षक सुरेश उगडेला निश्चित आपण पाहतो. इथून मात्र शेवटच्या मोमेंटला जबरदस्त क्षेत्ररक्षक पेकी खराब्या इथून बॅकअप राहिलं जात नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथून मात्र या दाबात 3 सहजरित्या पूर्ण मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा. 3 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण विचार केला तर 7 अंकावरती 7 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो रफ अँड टफ सामना निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम दामणी संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत टीम सागवाडी संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिलं जातं. पहिल्याच बॉलवरती जरूर चौकार आला होता, त्याच नंतर डॉट बॉल आणि त्याच आपण पाहतो एक्स्ट्रा कवचला चेंडू उडवला होता. इथे मात्र शेवटच्या क्षणी सुरेश उगडेचे जबरदस्त फिल्डिंग राहिले गेल्या आणि त्याच नंतर 3 धावा 7 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पॉवर प्ले इथून चालू असताना मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो पहिल्या षटकावरती नाना कणवी या खेळाडूला प्राचारित करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात इथून राहिली जात्या. इथून निश्चित आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज बायकरमॅन भुरिया याला आपण पाहतो ज्याने आपल्या आयुष्यामधील पहिली बाईक दैसरच्या मैदानावरती जिंकली होत्या आणि आज करता नव्याने रीतीनं धामणीच्या मैदानावरती या उतरला गेला गोलंदाज तयार या. हो कोला टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. इथं डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो गोलंदाज नाना कणबीच्या माध्यमातून इथून मात्र कमबॅक केलं जातं. या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ बाकी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतो गोलंदाज सज्ज नाना कणबी. हो जबरदस्त चेंडू आपण पाहतो परफेक्ट यॉर्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. इथून निश्चित पंचांचा इशारा इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. बॅटिंग टीम रिव्ह्यू इथून निश्चित आपण पाहतो इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केला जाईल. वाईट साईड इथून रेफर केले जातं आपण पाहतो. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं जातो मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इथून जबरदस्त चेंडू रिलीज केला होता नाना कणवी या गोलंदाजानं.
लिगल बॉल आहे, फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज नाना खंडवी आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाज, या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले शेवटचा बॉल या षटकातील निश्चित आपण पाहतो. इथून गोलंदाज सज्ज नाना खंडवी. ओ क्या बात आहे, इथून निश्चित आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. वन्स मोर अगेन डॉट बॉल, क्या बात आहे, सलक्ष 3 चेंडू डॉट. इथून गोलंदाज नाना कणवीच्या माध्यमातून क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज निश्चित आपण पाहतो नाना कणवी. त्यानंतर गणेश शिवडे साहेब, या साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो. त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर 5वी रात्र आणि 5वी रात्रीमध्ये मान्यवरांच्या अलॉटानं गर्दी निश्चित आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक गोलंदाज नाना खंडवीच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाल. चांगला संघ आहे, ताकदवर संघ आहे, दोन्ही संघ एकाच ताकदीच्या, हे मात्र विसरून चालणार आहे. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो आज करत दामणे संघाचे भरपूर पाठीराख्या, त्यांचं आपण पाहायला, त्यांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ इथे आपण पाहतो. ज्या वेळी दामणे संघ कुठल्याही स्पर्धेमध्ये असो त्यांचा पाठीवर्ग निश्चित आपल्याला पाहायला भरपूर चांगले पाठी, त्यांचे प्रेक्षक आपल्याला पाहते. आज देखील या मैदानावरती त्यांचे प्रेक्षक भरपूर सारे जॉईन झाले, त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सांघिक कोट्यातील दुसरा वैदिक पहिले षटक गोलंदाजी मार्गवर द्या. भरत बसमा वेगाचा बैदात बादशाह म्हणून सातत्याने गोलंदाजाकडे ओळखला जाता. हलक्यातून प्रेस करायचा, गुडले स्पॉटवरती चेंडू ऑप्टिबार तोडी सुसरी, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. ऐकता डॉट बॉल, चांगली सुरुवात गोलंदाज भरत बसमाच्या माध्यमातून आले जात्या. संघाचा प्रमुख गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता. गोलंदाज भरत बसमाच्या माध्यमातून चांगली सुरुवात. गणेशला इथून शांत ठेवलं जातं मैदानाच्या आतमध्ये, ज्याने करता आपल्या डाबाची सुरुवात चौखराने केली होत्या. इतर मात्र त्या गोलंदाजाला शांत ठेवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, हा प्राकर बॉल त्याला हुक केला, मिड विकेटला छत्रक्षक निश्चित आपण पाहतो. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं, इथं आउट ऑफ द बार, येतोय षटकार. तेरा या अंकावरती इतर मात्र भरतवरती आक्रमण केलं जातात मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार, ओलक्यातून पेस करायचं होतं. इथून निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घडल्या काय धोक्याची घंटा होऊ शकते, पेकी खराब आहे. इथून निश्चित आपण पाहतो दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न करत होता. इथून निश्चित पंचांचा इशारा आल्या, तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो मैदानाच्या आतमध्ये. आणि हा व्हाईट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो रन आउट साठी इथून रेफर केला जातो. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केलं जाईल फलंदाज. निश्चित आपण पाहतो इथून डिसिजन पेंडिंग आहे. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केला जातो मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो डिसिजन पेंडिंग आहे अद्याप आपण पाहतो. हो इथून फलंदाज बाद आहे, क्या बात आहे, जबरदस्त विकेट किपिंग चंदरच्या माध्यमातून राहिले जातं. इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये इथून मात्र फलंदाज होईल गणेश पाक टू द पवेलियन. या धाबा 2 आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त विकेट किपिंग निश्चित आपण पाहतो चेंदरच्या माध्यमातून राहिला जात. एक चांगला विकेट किपर या त्याच्या माध्यमातून चांगली इथून आपण पाहतो. रमेश बसमा होते तिथं आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळालं. इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. निश्चित आपण पाहतो गणेश संघाचा प्रमुख खेळाडू, संघाचा प्रमुख अस्त्र तंबूच्या आश्रयाला निश्चित आपण पाहतो
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सुरेश. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, चांगला डाव करावा लागेल या फलंदाजाला. संघाची धावसंख्या टोटल आपण विचार केला 15 या अंकावरती 15 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या षटकातील 2 बॉलचा खेळ संपला, 4 बॉलचा खेळ बाकी. या षटकामध्ये निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे इथून निश्चित आपण पाहतो भरत बसमा. इथून चांगला खेळ करावा लागेल, चांगला कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. व्हाईट बॉल फेकला होता त्यावरती एक सिंगल देखील आली होत्या. गोलंदाज तयार आहे. कोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये. लॉंगॉलला शतरक्षक निश्चित आपण पाहतो नाना कणवी. चेंडू उचलीपैकी पर्यंत एकच सिंगल निश्चित आपण पाहतो. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहायला घ्या तर 16 या अंकावरती 16 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असं टीम सागवाडी संघ निश्चित आपण पाहतो. स्ट्राईक एंडवरती सज्ज डावखुऱ्या त्याचा फलंदाज निश्चित आपण पाहतो. भुऱ्याला आपण पाहतो संघाचा प्रमुख खेळाडू आणि इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून मात्र गणेश बाद झाला. इथून मात्र पुरेपूर डाव सावरावा लागेल या 2 फलंदाजाला. गोलंदाज तयार आहे. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न बॅटची डॉबेज. इथून मात्र चुक्या करण्यात टिपला जातो जेल आणि संपलाय फलंदाज भुऱ्याचा खेळ. मोठा धक्का टीम सागवाडी संघाला. फलंदाज होईल बाद. भुरा देखील स्वस्तामध्ये बाद झाला. निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहे इथून निश्चित आपण पाहतो भरत. उलटाच बॉल त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न. इथून निश्चित आपण पाहतो एकदा वेगाने सहज पुन्हा दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जाईल. येस पंच बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का? येस ओके. इथून मात्र 3 पचरंग पंचांकडे रेफर केला जातो. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केला जाईल. इथून 3ऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. भीमर साठे निश्चित आपण पाहतो चांगला चेंडू फेकला होता भरत बसमाना. इथून मात्र भीमर साठी रेफर केला जातो. 3ऱ्या पंचांकडे इथून रेफर केलाय. WTC लाईव्ह त्या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत वाहिनी निश्चित पोहोचवली जाते. चांगली क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. जे घर बसल्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केला जातो. डिसिजन पेंडिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगला चेंडू इथून रिलीज केला होता भरतनं. तिसऱ्या पंचांचा इशाऱ्याला नो बॉल. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नो चेंडू फेकला. पुढचा बॉल प्रेटचा बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 18 या अंकावरती 18 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असं टीम सागवाडी संघ चांगला खेळ इथून राहिला जातो. त्या संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार. इथून मात्र भरत बसमाला कमबॅक करावा लागेल. कमबॅकची षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम निश्चित आपण पाहतोय कावतो क्रिकेट संघ लहान दामणी संघाला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार आहे. खोलात टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला जातो. एक्स्ट्रा कव्हर्सला शतरक्षक रमेशला आपण पाहतो. मिस बिल्डिंग डोक्याची घंटा. इथून डारा किट जात काम बनून गेलं असतं. इथून मैदानाच्या आतमध्ये घडले काय? हो मैदानाच्या आतमध्ये घडतंय खराब पैकी वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रमेश बसमा यांच्या माध्यमातून चुक्या मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र पैकी चांगले झाले असत्या. इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये एका फलंदाजीला परतावा लागला असता. इथून मात्र संघाची धावसंख्या टोटल 20 या अंकावरती 20 धावा धावपलकीवरती हे षटक थोडंसं मागे ठरलं जातं. नानाने धावा खर्च केला होता 7 निश्चित आपण पाहतो.
आणि या षटकामध्ये भरपूर धाबा संख्या निश्चित आपल्याला पाहायला मिळते. 13 धाबा अद्यापर्यंत आला घेत या षटकामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतो भरत बसमा शेवटचा बॉल या षटकातील निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. हो इथून मात्र शेवटचा चेंडू चांगला फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ द षटक क्रमांक इथून दुसरे संपलं जाते आणि 2 षटकामध्ये बॅटिंग करताना टीम सागवाडी संघ जाऊन पोहोचला 20 अंकावरती लॉस ऑफ टू विकेट. क्या बात आहे, एक नंबर. गोलंदाज सज्ज इथून मात्र तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सुरेश शिवगडा यंदाच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. आउट स्पिन लेग स्पिन या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार इथून तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. बॅटची टॉपेज लागली होत्या. विकेट किपरने 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न इथून मैदानाच्या आतमध्ये राहिला जाता. चांगले विकेट किपर चंदरच्या माध्यमातून राहिले जातं. इथून मात्र एका सिंगलच्या मदतीने संघाची धावन संख्या निश्चित आपण पाहतो 21 या अंकावरती. 21 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत टीम सागवाडी संघ चांगला खेळ अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम सागवाडी संघाचा राहिला जातोय. गोलंदाज तयार सुरेशला आपण पाहतो फिरकीचा जादूगार. ओ स्लो रीतीने चेंडू 5व्या रीतीचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. फुलटॉस बॉल होता. फलंदाज सुरेशला अंदाज घेता आला नाही. इथून मात्र डॉट बॉलची सांगता निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं डॉट बॉल जबरदस्त इथून आपण पाहतो. गोलंदाजी इथून राहिली जात्या. गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार आहे. ओ फुलटॉस बॉल बॅटची टॉपेज 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 टीम सागवाडी संघाला फलंदाज होईल बाद. क्या बात आहे. इथून निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिले जाते. गोलंदाज सुरेश शिवगडा मी मगाशी उल्लेख केला होता. अंदाजच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली जाते. इथून निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनंताला निश्चित आपण पाहतो चांगला खेळ खराब संघाचा प्रमुख खेळाडू निश्चित आपण पाहतो. फुलटॉस बॉल पंचांचा इशारा लिहा. नो बॉल खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. इथून मात्र 1+1 अशा 2 धावा. पुढचा बॉल प्रेटचा बॉल इथून मात्र नामे संध्या फलंदाज अजय कड्या. आज खर तर खराब गोलंदाजी राहिली जाते. टीम दामणी संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो खराब गोलंदाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण सुरेश नो चेंडू फेकले का पुढचा बॉल प्रेटचा बॉल इथून गोलंदाज तयार आहे. ओ फुलटॉस बॉल होता. इथून निश्चित आपण पाहतो डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार सध्याच्या घडीला चर्चेत निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जाते. ओ स्लो रीते चेंडू बॉन्स मार आहे. इथून निश्चित पंचाने लाईन चेक केली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपण पाहायला गेला तर 24 या अंकावरती
24 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण बांधवा टीम बॅटिंग करत टीम सागवाडी संघ इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल गोलंदाज तयार. ओ फटका चांगला, नो लुक या स्टाईलला फटका सजवला, बॉल चालला मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ द बार, येतोय षटकार. क्या बात आहे, इथून सुरेश वरती देखील आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाज या टीम श्री गणेश सागवाडी संघाच्या माध्यमातून राहिले जात्या मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या टोटल निश्चित आपण पाहतो 30 अंकावरती गोंदास तयार. शेवटचा बॉल या षटकातील उडवला, इलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो. खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये भरत बसमाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. साधा सोपा जाईल मात्र जमिनीला दान. एंड ऑफ द वर षटक क्रमांक इथून तिसराही संपला जात्या आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत टीम सागवाडी संघ जाऊन पोहोचला 32 अंकावरती. लॉस ऑफ 3 विकेट. चेक 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये बॅटिंग करत असत टीम निश्चित आपण पाहतो सागवाडी संघ जाऊन पोहोचला 32 अंकावरती. 18 बॉलचा खेळ संपला, 32 धावा धावपलकेवरती. आज थोडीशी खराबी गोलंदाजी राहिली जात्या टीम जे गावदेव लहान दामणी संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहता चांगले खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम सागवाडी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये राहिलं जातं. इथून मात्र गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण शेवटचे षटक, श्लोकवरचं षटक, अनामारीचं षटक, गोलंदाजी मार्क वर द्या. संदीप खंडवे आपण पाहतो, नाना खंडवेचा छोटा बंधू इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता चांगला गोलंदाज द्या. आउट स्पिंग, लेग स्पिंग त्याच्या माध्यमातून निश्चित राहिले जातात. तो चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे षटक, शेवटच्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. स्लो रीतीने चेंडू, पसव्या रीतीचा चेंडू, इथून आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. ऐत डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात इथून आपण पाहतो संदीपच्या माध्यमातून राहिले जात्या. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. एखादं कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम निश्चित आपण पाहतो जे गावदेव क्रिकेट संघ लहान दामणी संघाला गोलंदाज तयार आहे. ओ स्लो रीतीने चेंडू, बसवा केली त्याचा चेंडू निश्चित आपण पाहतो पंचांकडे लावून आपल्याला मागितलं होत्या. इथून आपण पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपण पाहतो. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 33 अंकावरती. 33 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असं टीम सागवाडी संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम सागवाडी संघाच्या माध्यमातून राहिला जातो. स्ट्राईक रोटेट झाल्या. फलंदाज अजय या फलंदाजाकडे त्याच्या बॅटमध्ये जरूर एक षटकार पाहिला. तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज निश्चित आपण पाहतो गोलंदाज या. ओ नो लुक या स्टाईलनं पटका सजवला, पटका चांगला, स्क्वेअर लेग क्षेत्र खाल्या, बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडं, येतोय चौकार.
इथून मात्र अजय पारधीनं बॅट बोलली जातं मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. व त्या सीझन मध्ये पुन्हा खेळायचा होता, पॅडवरती चेंडू सापडला. इथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक सिंगल आहे, एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 38 या अंकावरती, 38 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये निश्चित आपण पाहतो. एक चौकार वगळता आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी गोलंदाज संदीप खंडवीच्या माध्यमातून राहिले जाते आपण पाहतो. ज्यानंतर कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये छाप सोडल्या आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली जाते गोलंदाज तयार. ओ पटका सजवला, विकेट किपर. ओ मैदानाच्या आतमध्ये घडले काय? झेल मात्र जमिनीला दान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये, एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 या अंकावरती. शेवटचा बॉल टार्गेट चेंडू बॉल, हे षटक निर्णायक षटक राहिले आपण पाहतो. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जात्या. जरूर एक चौकार वगळता आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली गेल्या. पहिल्या षटकामध्ये नाना खंडवीने धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर भरत बसमानं खर्च केल्या 13 धावा, त्यामध्ये एक सफलता. त्यानंतर सुरेश उगडानं धावा खर्च केला होता 12, त्यामध्ये एक सफलता. आणि त्याच्या षटकावरती चांगली गोलंदाजी संदीप खंडवीच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. ओ पटका चांगला, शेवट गोड करत असताना बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द बार. येतोय षटकार. शेवट गोड करत असताना निश्चित आपण बघा या 6 धाब्याने टार्गेट सेट केला जातो मैदानाच्या आतमध्ये. संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहायला घ्या तर 45 या अंकावरती. येणारे बॉल 24 आणि 46 धावेची गरज आहे इथून टीमचे गावदेव क्रिकेट संघ लहान दामणी संघाला. बाजूला मोदर संघ आणि त्यांच्या विरोधात पाटकर टीम सारमाळा, हे दोन संघाच्या संघाने आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इथून पहिला पुकार तुमच्या पर्यंत, इथून आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा दोन्ही संघ. इथून निश्चित आपण पाहतो मधु माळाला निश्चित आपण पाहतो. तर राहुल बांगारी साहेबांना देखील आम्ही इन्व्हाइट करू बा. तुम्ही देखील मंचावरती या, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो आज त्यांचा संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. टीम चारमाळ संघ आज भरपूर लांबवरचा प्रवास काढून स्पर्धा वेळेवरती तो संघ दाखल झाला. प्रथमतः तुमचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाचे सेना आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इथून आपण पाहतो उत्तरार्धामध्ये बनवाच्या टीमा जे गावदेव क्रिकेट संघ लहान दामणी संघाला 45 धावा 24 बॉल आणि 45 धावेचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सॉरी 45 झालेत, 46 धावेची गरज आहे टीम निश्चित आपण पाहतो दामणी संघाला.
टॉस आपण करत आहोत. दक्ष इलेव्हन मोहनदर आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जय गणेश सागमाळ या दोन संघादरम्यान आपण इथे टॉस करतोय. आमचे पोलीसजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा या सामन्याचा आपण टॉस करत आहोत. ताकदवर संघ आहेत. एका बाजूने आपण कर्णधार दिलीपला पाहतो तर दुसऱ्या बाजूने मोदर संघाचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत दक्ष इलेव्हन गावदे क्रिकेट संघ मोहदर. हॅवी टू गो. टॉसचा कॉल आणि टॉस जो आहे तो आपण पाहतोय लागलेला आहे म्हणजेच टीम सागबाळ्या त्यांनी गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगचं आमंत्रण असेल ते म्हणजेच दक्ष इलेव्हन गावदे क्रिकेट संघ मोहदर या संघाला. मोहदर संघाचे कर्णधार आपण नक्कीच इथे एक इन्व्हाइट कॉल देत आहेत आणि सांगतायत की टीमला सगळ्या की आपण व्यासपीठाच्या अलीकडच्या बाजूला या. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सामना केव्हा सुरू झालेला, मैदान राहिलं नाही ते रणांगण बनलंय आणि दोन ताकदवर संघामध्ये आपण मॅच पाहतो. पहिली विकेट देखील पडलेली पाहिली आपण, तीही सुरेशची. नाना आणि भरत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचा आहे 46 धावांचा. 45 धावा पहिला आपला जरूर बनताना बघितल्या. सरळ खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर आहेत. ओ मिसफील्ड, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन सुरुवात, चौकार. मधुमाला गॅप मधून काढायचा बॉल, प्रयत्न होता शॉर्ट लेगला बॉल. फिल्डर तिकडे तैनात आहेत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रोटेक्शन भरपूर छान आपण बघितलं. पकडलं त्यानंतर फेकी देखील आपण तेवढीच चांगली पाहिली. संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतो की आता इथून जरूर 1 न वाढली आहे. 5 धावा धावफलकामध्ये पाठलाग करत असताना आपण आता 41 धावांची अजूनही गरज आहे. पावप्ले मध्ये गोलंदाज तयार आहे. अनंता आक्रमण करायचं आहे, गॅप मधून बॉल आहे मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. टॉप शॉट सिलेक्शन यावेळेला नानाच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकारानं इथे अकाउंट ओपन करताना वैयक्तिक नाना खंडवी. मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल फलंदाजी करतोय आणि चांगली फलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळते. स्ट्राईक हँडला पुन्हा एकदा सज्ज असेल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न होता. इथे पहा प्रयत्न फसलाय लिडिंग एज आणि फलंदाज बाद होतोय. हा धक्का आपण पाहतोय इथून मात्र दामणी संघाला नाना खंडवीच्या. अगदी आपण पाहतोय आता इथून मात्र खेळाला पूर्ण विराम. महत्वाच्या विकेट आपण पाहिलं. आघाडीचे 2 फलंदाज सुरेश आणि नाना बाद झालेत. भरतवरती आता इथून संपूर्ण आशाकांक्षा पल्लवित आहेत संघाच्या. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो युनाइट नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी उतरलेत.
तर पॉवर प्लेला आपण जर विचार केला तर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना अनंतानं चांगलं षटक आपल्या संघासाठी दिलंय. सागवाडीच्या विरोधात खेळता येतं आणि सागवाडीच्या विरोधात खेळत असताना आपण पाहतोय की अजय गोलंदाजीसाठी ओ नंबर 2 मध्ये, जिथे पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजीसाठी तो मैदानामध्ये आलाय. वाचवायचा मनसोबत त्याचा राहील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पाठलाग करत असताना इथे आता मात्र जरूर आपण पाहतो की 46चा आव्हान गाठायचं आहे. सो इथून अजून आपण जर विचार केला तर 37 धावांची आवश्यकता आहे 3 षटकांमध्ये. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. फिल्डिंगमध्ये आता थोडंसं रेस्ट्रिक्शन आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपण पाहतो फर्स्ट स्लिप आणि त्यानंतर लेग स्लिप तैनात आहे आणि त्यासोबत आपण पाहतो गली पॉईंटच्या रिजनमध्ये एक खेळाडू तैनात आहे. तसेच आपल्याला पाहायला मिळेल की जरूर मिड विकेटला एक फिल्डर तैनात आहे. तसेच काबू कॉर्नरपासून थोडंसं ऑर्थोडॉक्स फिल्डर आहेत अगदी अलीकडच्या बाजूला आणि तसेच आपण पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं. पॉईंट जो आहे तो आपण पाहतो थोडासा आता अगदी लॉंग ऑफच्या बाजूला सरकवलेला. व्हाईट बॉलचा कॉल, तिकडे मनसांचा अतिरिक्त रन, एक्स्ट्राच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय 1 पुढे. संघाची धावसंख्या सिंगल डिजिट मधून ड्युअल डिजिट मध्ये पदार्पण करत असताना 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग सेकंड आपला धावा चेस करताना लहान धामणे. लो फुल टॉस, गॅप मधना बॉल, वाऱ्याशी वार्ता करत फटका भरपूर चांगला. फलंदाज भरतच्या बॅट मधून आपण पाहतोय तडाखा. पूर्वेश बा, जिथे आपण पाहतो की आज ते वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे सहकारी आहेत आणि आक्रमण चालूच आहे. अजून एक लॉफ्ट केलाय, लॉफ्ट ड्राईव्ह, लॉंग ऑन ला बॉल, 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. पा विकेट पडल्या होत्या, थोडे निराश होते, आशा सोडल्या असं वाटलं होतं, बट तसं नाही. ते म्हणतात ना, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी व्हायचं नसतं. लढाई लढतायत, फ्लिक ऑफ द रिस्ट, हाही बॉल, बट इथे पहा विकेट मिळण्याची चान्स असणारा आणि फलंदाज बाद. हा धक्का आपण पाहतोय. बॅट्समन आउट. आपण पाहतोय डान्स करताना आपल्याला पाहायला मिळते. दामनीची मधुमाला आहे, म्हणजे जे मधु भाऊ आहेत ते, आणि त्यांनी आज आपण पाहतो की साडीवरची ड्रेसिंग लावलेली आहे. काल आपण पाहिलं की अगदी पंजाबी ड्रेस होता. त्यानंतर आपण परवाच्या रात्रीमध्ये बघितलं की त्यांनी मार्श मेलोची भूमिका साकारली होती या स्पर्धेमध्ये. म्हणजे दररोज आपण पाहतो की एक वेगळी वेगळी ते वेशभूषा करून या स्पर्धेसाठी येत आहेत. हाईप आहे स्पर्धेची. इथे चेंडू आलेत, व्हाईट बॉलचा कॉल आपण पाहतो. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 रन आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावफलकाला 1 धाव ऍड केली असता आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचतोय, ते म्हणजे 23 च्या आकड्यावरती. पाठलाग 46 आहे, अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकातील जर आपण विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक, म्हणजे 15 चेंडू आणि तिथे 23 धावा बनवायच्या. सामना म्हणजे सोपा केलाय,
दामनी संघाच्या खेळाडूंनी, बट बरंचशी विकेट आली आहे, तीही महत्वाची. डाऊन द ग्राउंड खेळलेत, मिड विकेटला बॉल, एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल होता, बट नॉन स्ट्राईक हँडकडून आपण पाहिलं की प्रयत्न होता स्ट्राईक हँडकडून, मेन हँडकडून पण जरूर फलंदाजानं नकार दिला. त्यांना माहिती आता विकेट वाचवणं फार महत्वाचं झालेलं आहे, कारण महत्वाच्या विकेट पडलेल्या आहेत आणि विकेट पडल्या असता आपण पाहतो आता विकेट वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. ते म्हणतात ना जगातील एक महंतम खेळाडू, नुकताच आपण पाहिलं की त्यानं 14 बॉलला 51 धावा बनवल्या. तो तळोजेचा उस्मान पटेल, तोही ज्या वेळेला मैदानामध्ये खेळतो एकच रणमंत्र वापरतो आणि नियमितपणे म्हणतो तो की यदि यहाँ से बचेंगे तो और बताएंगे. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी आहे. प्रेशर टाकायचा प्रयत्न सागवाडी संघाकडून आपण तिथे तेवढाच पाहतो. सागवाडी ताकदवर संघ आहे, कारण अनेक समीक्षकांनी चर्चा केल्यात या क्लॅश अबाउट की सागवाडी वर्सेस लहान धामणी हा जो सामना आहे तो सामना प्रेक्षकांना बघण्यासारखा सामना होणार आहे. आणि आता इथून आपण पाहू शकतो की जरूर त्या परिस्थिती आलेल्या आहेत, कारण धामणी लहान संघ जर आपण पाहिला तर त्यांची बॅटिंग जी आहे ती आपण पाहतो पहिल्या ते दुसऱ्या 3 फलंदाजांवरती जास्तीत जास्त निर्भर आहे आणि त्या विकेट पडलेल्या आहेत मैदानामध्ये. सरळ उडवायचा प्रयत्न, फिल्डर आहेत लॉंग ऑन मधला आणि अजून एक झेल. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन, अजून एक धक्का. डाव संपतोय फलंदाज अविनाशचा, यथोक्रमे 4 फलंदाज बाद. चोवीस धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता ओव्हर नंबर आपण जर विचार केला तर 2चा खेळ संपलेला आहे आणि आता इथून अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आता आपण पाहतो की 11ची सरासरी आता इथे आलेली आहे. सागवाडी वर्सेस अंबो गणवी आपण पहा, मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. अंबो गणवी सागवाडी वर्सेस लहान धामणी असा सामना आपण इथे एन्जॉय करतो. प्रेक्षक वर्ग देखील आपण आता आवर्जून हजेरी लावतात या सामन्याला पाहण्यासाठी आणि अनेक सारा प्रेक्षक वर्ग आपण आता पाहतो मैदानाच्या चौफेर बाजूला आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्पेशली इम्पॅक्ट टाकणारे गोष्ट कुठली असेल तर खास आकर्षण मधुमाला आहेत. अंबो गणवी आपण इकडे यायचे पहा, मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. अंबो गणवी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. मिड विकेटला बॉल, एकच धाव तिकडे. या धावा चोरण्यासाठी आपण पाहतो की जरूर प्रयत्न आहेत, बट आता थोडे म्हणून की विकेट पडायची भीती आहे, त्यामुळे एक धाव घेण्याचा धाडस पाहायला मिळतो. सुरुवातीला विकेट ज्या मी म्हणेन की पडल्या त्या जरा घाईतच पडल्या की काय, आता हा प्रश्न आहे ना तो जरूर आपण पाहतो की इथून मात्र डोक्यावरती झिंझिण्या आणेल इथे लहान धामणीच्या खेळण्यामध्ये. हा सामना जर सुटला नाही तर स्ट्रायकिंगला फलंदाज तयार असेल बॅटिंगसाठी रमेश मैदानाच्या आतमध्ये. आणि रमेशसाठी आपण पाहतो की स्वप्नीलजी बोबी रिडगरचे षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी लावलेलं आहे रमेशला. रमेशच्या बॅटमधून हा बॉल, झेल ड्रॉप, जीवनदान, तेही रमेश सारख्या एका मोठ्या खेळाडूला. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावसंख्या पुढे संघ जाऊन पोहोचेल यावेळेला एकूण आपण पाहतो 25च्या आकड्यावरती. हा चेंडू आपण पाहतोय जरूर आपल्याला पाहायला मिळेल खेळत असताना. 1 आणि 2 यापेक्षा वेगळा पर्याय नाहीये त्यांच्याकडे. इथे आपण पाहतो की 1 न धावसंख्या आपल्याला जरूर 1 पाहायला मिळेल धाव. 1 न धावसंख्या जी ती जाऊन पोहोचते 28च्या आकड्यावरती. तर चला मोदर संघ आपलं जे काय फॉर्मॅट असेल ते लगेच जमा करा आयोजकांकडे. मोदर संघ त्याच नंतर मॅच खेळवली जाईल पहा. मोदर संघ हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन राईटचा फटका पहा. फेकी चांगली बट थोडे वाईड दूर होते आपण पाहतोय. इथे या बॉलवरती आपण पाहतो की एक
रन येणार आहे. 1 धावसंख्या पुढे जाईल. 29 पर्यंत आता पोहोचलेत. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंना जर आपण पाहिलं तर 17 बनवायच्या जिंकण्यासाठी लहान धामणीला. सामना फसत चाललाय. आता इथे चान्स घ्यावी लागेल या 2 बॉलमध्ये, कारण एखादा मोठा फटका त्याच 17 धावा 11 पर्यंत येतील आणि मग अंतिम षटकामध्ये 11 धावा बनवणं एवढं कठीण काम नसणार आहे. त्यामुळे चान्स घेतील इथे बॅट्समन, यात काही मात्र शंका नाही. स्ट्राईकला आपण पाहतोय रमेश आहे, ज्यांनी सुरुवातच मोठ्या फटक्यानं करण्याचा मनसोबा दाखवला होता आणि ते आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. आमचे विकास दादा भगत. ओ इथे पहा, लाऊट शाऊट. पंचांनी अपिलीला बोटावरती उचललाय आणि विकेट पडतीये. धामणी संघाला धक्का बसतोय. महत्वाचा फलंदाज रमेश, जो मधल्या फळीमध्ये आला होता, त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळते. डाऊन झाली. साहेबांनी प्राइज लावलेले बॅक टू बॅक 2 चौकार जर फलंदाजाने लगावले त्याला 100 रुपयाचं प्राइज आहे. पवनजी बसमा साहेबांचे आगमन झाले, त्यांना विनंती यायचं पण आणि मंचावरती बसायचं. आता जर आपण विचार केला या स्पर्धेला 4K वॉचिंग म्हणजे 4000 प्रेक्षक ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. स्वाईप करायचा प्रयत्न होता पहा, इथे 1 धाव तिकडे जरूर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक एंडला धोका आणि बॅट्समॅन आउट. अजून एक फलंदाज बाद. विकेट डाऊन. पहा, 4000 प्रेक्षक ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. हे यश आहे या स्पर्धेचं, हे यश आहे धामणीकरांचं. अप्रतिम स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅनेजमेंट आपण पाहतो वर्ल्ड टेनिस क्रिकेटची वाहिनी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दोघांचं कौतुक. आज 1 मिलियन फॉलोअर्स आपण पाहिले ज्यांचे आहेत आणि ही स्पर्धा आपण त्यांना कव्हर करताना पाहतो. अगदी आपण पाहिलं तर भारतवर्षामधील एक अव्वल अशा दर्जाची ही वाहिनी आहे वर्ल्ड टेनिस क्रिकेट. आमचे राहुल शेठ उलवेकर असतील, तसं आमचे पूर्वेश भाई शेख आणि संपूर्ण टीम आज आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये कार्य करते. आज पूर्वेश भाईंचं आगमन झालेलं आहे आणि आज आपण पाहतो की त्यांच्या पदस्पर्शानं अगदी आपल्याला पाहायला मिळेल की लाईव्ह वरती आज 4000 प्रेक्षक जरूर जोडले गेलेले आहेत. क्या बात आहे. 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. जर विचार केला तर इथून आता शेवटचे 6 बॉल बाकी असणार आहे. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावी लागेल. कहाणी अजून संपली नाहीये. मॅच तेवढीच आपण रोमांचक पाहतो. दोन्ही संघ आता इथे आपण पाहतोय विचार विनिमय करतायत. धामणी संघाच्या बऱ्याच विकेट गेल्यात. दिनेश आणि आता नवीन फलंदाज रमेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. रमेश बसमा मैदानाच्या आतमध्ये आलेत. माफ करा, बसमांसाठी पुन्हा एकदा प्राइज आहे. रमेश बसमा म्हणजे विकास दादा भगत आणि आमचे स्वप्नील दादा भोपी यांच्याकडून सिक्सर साठी 500 रुपयाचं प्राइज आहे या खेळाडूसाठी. आणि आमचे मारुती शेठ बसमा यांच्याकडून देखील षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. सामना जर जिंकवला तर आपण पाहतोय तिथे वेगळं प्राइज आहे या खेळाडूसाठी. दर्जेदार मॅच. प्रेक्षक वर्गाला जसा सामना हवा होता तसा सामना आता आपल्याला पाहायला मिळतो. लहान धामणे आणि आपण पाहतो की सागवाडी दोन्ही ताकदवर संघ आहेत. दोघांमध्ये लढाई आपण पाहतो आणि दोघांमधली ही लढाई पाहता आपण पाहतो प्रेक्षक देखील आता दिवाने झालेत. यात काहीच मात्र शंका नाहीये. दरम्यानची आपण जर विचार केला गोलंदाजी अंतिम षटकासाठी आता इथून गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी पिंट्या. स्ट्राईकला आपण पाहतो इथून फलंदाज असणारे रमेश. रमेश हा सामना जिंकवेल का प्रश्न आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये एंटर करेल ते म्हणजेच टीम लहान दामणीला, यात काही शंका नाहीये. स्ट्राईकला रमेश, गोलंदाजीसाठी पिंट्या. 6-16ची आवश्यकता. फुल टॉस लेनचा बॉल, हाईट फॅक्टर, नो बॉलचा कॉल. 1 रन कंप्लीट. सेकंड साठी निघालेत, फंबल झालेत आणि 2 धावा पहा तिकडे पूर्ण झालेल्या आहेत. विकेट वाचवली असती तर कदाचित फायदा मिळाला असता. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केला. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
संतोष भाई पारदे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. सॉफ्ट सिग्नल आपण पाहतो की जरूर पंचांनी नो बॉलचा कॉल दिलेला आहे. त्यानंतर आता इथे आपण पाहतो की हा निर्णय जो तो टेक्निकल टीमकडे देखील सोपवला जातोय. क्रुशल मोमेंटची मॅच आहे, त्यामुळे या मॅच मध्ये सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की आपण हेरणं आणि करणं. मधुमालाचं फोटो सेशन चालू आहे आणि मधुमाला आपल्याला पाहायला मिळते. सगळं करा, फक्त रेट बद्दल काय बोलू नका, नाहीतर रेट पडेल. नो बॉल कॉल. ऑन फील्ड अंपायर सोबत तिसऱ्या पंचांनी जाण्याचा निर्णय सोपा जरूर इथे आपण पाहतो स्वीकारलेला आहे. आणि आता इथे या 2 धावा म्हणजे 3 धावा मिळतील या बॉलवरती. आता इथून येणारे 6 बॉल आणि 6 बॉल आता गरज असणारे 13 धावांची. कुठल्याही प्रकारची पार्शालिटी नाहीये, योग्य निर्णय दिलेला आहे पंचांनी. यस हा वेस्ट हाईटच्या वरती आहे. 12 पॅन आहेत तुमचे. मास्कडे घेऊन चालेल पुन्हा एकदा. 6 बॉल आणि 13ची आवश्यकता. दोन्ही ताकदवर संघ. सागवाडीमध्ये एक क्षमता आहे की इथे हा सामना जो आहे तो सामना जरूर अजूनही फिरवण्याची, आणि त्यांच्या गोलंदाजामध्ये ताकद आहे. बट थोडेसे बॅकफ्लूला आपण पाहतो ते आता इथून मात्र या बॉलवरती जरूर पाहायला मिळत, पण अजूनही हिंमत हारून चालणार नाहीये. ते म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नाही ये गलत बात है. ओ अजून एक दुसरा बॅक टू बॅक हा नो बॉल पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेसाठी पुनशा निघालेत आणि 2 धावा आपण पाहतो आता इथं मात्र सहज गतीनं प्राप्त होत आहेत संघाला. गोलंदाजाला मात्र रेस्ट्रिकेट केलं जाईल आता, आणि इथे आपण पाहतो पुन्हा एकदा 3 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 6 धावा आपण पाहतो ऍज अ गिफ्ट म्हणून आता इथून लहान धामने संघाला मिळत आहेत. आणि टीमची धावसंख्या 6 आपण पाहतो आता इथून अपग्रेड झाली. एकूण धावसंख्या आपल्याला 36 पाहायला मिळते. धावफलकावरती येणारे 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. विचार पडायला भाग पाडलाय, डोक्याला मुंग्या आल्यात सागवाडी संघाच्या खेळाडूंच्या. जिंजा ज्या आहेत आपण पाहतो ते उपटण्याच्या जरूर जोरावरती आहेत. इथून मात्र फलंदाजी करत असताना पण 2 फुलटॉस बॉल होते, त्यांचा समाचार का आला नाही हाही प्रश्न आता जरूर सगळ्यांना पडलेला आहे. दोन सलग नो बॉल, त्यामुळे आता गोलंदाजाला रेस्ट्रिकेट केलेला आहे. आणि आपण इथे पाहतो आता जरूर या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे. धामणी संघासाठी आपण पाहतो आता हे एक बेनिफिट जरूर पाहायला मिळतं. आमचे दिवेश भाई बा सामन्याचा आनंद घेत आहेत. फेरफटका, पुढचा बॉल आहे. ओ चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, मध्यम गतीनं बीट केलाय. हा विकल्प का वापरला नव्हता, आता हा प्रश्न जरूर विचारला जाईल. रमेश मध्ये ताकद आहे, स्पेशली पहा तो फलंदाजी करत असताना ज्या वेळेला ओव्हरपिच बॉल असतील, स्लॉट मधले बॉल असतील, हे बॉल पलीकडे मारण्याच्या मनस्यामध्ये असतो आणि त्याची बॅट स्विंग चांगली आहे. बट सराव भरपूर कमी आहे खेळाडूचा. जॉबचं बिझी शेड्यूल, त्यामुळे 8 वाजता तसं आपण माझा रात्री घरी येतो, त्यामुळे हा बेनिफिट मिळणार आहे. हा बेनिफिट मिळणार आहे तो म्हणजे सागवाडी या संघाला, यात काही शंका नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी. आता उर्वरित 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू 2 मोठे फटके. मी म्हणेन इथे या 2 बॉलवरती काहीतरी करणं गरजेचं होतं. आता प्रेशर क्रिएट केलाय, यालाच म्हणतात कमबॅक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. आणि सागवाडीच्या गोलंदाज अगदी आपण पाहतो इथे आलेला भुऱ्याने करून दाखवलाय. भुऱ्याला सुरुवातीला का निवडलं नाही हा देखील प्रश्न असणार आहे. आता इथून जरूर आपण पाहतो की 4 मध्ये 10 म्हणजे 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. वेट अँड वॉच कार्यक्रम सेट, बट इथे आपण पाहतोय गतीनं बीट आणि रमेश मात्र थोडा बॅकफुटला.
इथे हा चेंडू वाईट साडी पंचवर आलेत आणि ते आपण पाहतो एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 रन मिळते. 1 धावसंख्या देखील पुढे संघ जाईल तो म्हणजेच 37 आकड्यावरती. आता इथे उर्वरित आपण पाहतोय पुन्हा एकदा 4 चेंडू बाकी असतील आणि 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि आपण पाहतो आता इथून गरज आहे ती म्हणजेच 9 धावांची. यॉर्कर लेनचा बॉल टप्पा चूक आहे आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. बॅकअप निहाय षटक. ज्या चेंडूंची गरज आहे ते चेंडू रिलीज केले जातात. आता मात्र प्रेशराईज आपण पाहतो फलंदाज झालेत. स्टेप आउट मध्ये थोडा अडथळा, कुठल्या प्रकारची मुवमेंट नाही. बॅट्समनला पूर्णपणे आपण पाहतो जखडून ठेवलाय, हातखंडा बांधलाय. त्याच्यावरती बॅटिंग करत असताना इथून गोलंदाज बुऱ्यानं आणि बुऱ्या चमकलाय मॅचमध्ये. बॉलर बाद झाल्यानंतर मात्र ही चान्स मिळाली पा. हा बॉल फटका मिस आहे. 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड साडी येतील का प्रश्न आहे. जरूर निघालेत आणि इथे मे बी सेफ आहेत. 2 धावा आपण पाहतो जरूर पाहायला मिळतात. 2 धावसंख्या आता जरूर आपल्याला बदललेली पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जी ती जाऊन पोहोचते या वेळेला 39 या आकड्यावरती. आता इथून उर्वरित आपण जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. आतापर्यंत जे चेंडू मी म्हणेन की डॉट झालेले आहेत तिथे पहा एखादा मोठा फटका त्या मॅच मध्ये अगदी त्या झालेल्या चुका सगळ्या विसरायला भाग पडेल संघाच्या खेळाडूंना. हे असतं क्रिकेट मित्रांनो. ज्या वेळेला आपण चांगला करतो त्यावेळेला आपल्याला जरूर सगळेजण आपल्याला दाद देतात आणि टाळी वाजवतात. बट आपल्याकडून खराब झालेलं प्रदर्शन आपल्याला शिवाय पडू शकतात. त्यामुळे मी म्हणेन की आता इथे 2 मध्ये 7 बनवेल का मग रमेश. ओ मॅच मध्ये पूर्णपणे एंटर. सागवाडी संघाची अप्रतिम गोलंदाजी. डेथ ओव्हरला आपण पाहतोय मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवलेली आहे. आता 1 चेंडू 7ची आवश्यकता असेल. 1 चेंडू 7 धावा. फील्ड मध्ये थोडे चेंजेस करतील आता, यात काही शंका नाहीये. लेग स्लिप बाहेर घेण्याचा प्लॅन मे बी इथे आता इथून आपण पाहतोय संघाचा आपल्याला जरूर वाटू लागतोय. इथे आपण पाहतो स्ट्राईकला फलंदाज तयार असेल तो म्हणजेच रमेश आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आता इथून 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. खराब बॉलच्या प्रतीक्षेमध्ये जरूर असणार आहे. समोर खेळलेत आणि अशा पद्धतीनं सागवाडी संघानं सामना जिंकलेला आहे. आमचे वसंतभाई ढुमणा यांचं इथं आगमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे यायचं मंचावरती. तसेच त्यांच्या समवेत आपण पाहतोय अनंतशेठ पारदी यांचं इथं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे या आपण मंचावरती बसा आणि विराजमान व्हा. संतोषभाई पारदी यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे आणि तसेच त्यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आपण इथे सन्मानित करत आहोत संतोषभाई पारदी यांना.